नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे अष्टमी आणि अष्टमीच्या रात्री ही पहा 2 किती ब्रह्मकमळ छान उमळलेली आहेत। लक्ष्मीचं जसं काय रूप आणि नारायणाचं रूप दिसणारं असे हे ब्रह्मकमळ उमळलेले आहेत। तर त्याची पूजा मी करताना तुम्हाला दिसत आहे, पण हे तुम्हाला वाटत असेल हे माझ्या घरात उमळलेले आहेत, तर नाही। माझे अजून जे ब्रह्मकमळाचे झाड आहे ते खूप छोटं आहे। हे आमच्या शेजारी वरती जे राहतात सांगळे भाऊ त्यांच्या इथे उमळलेली आहेत। त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होते, त्यामुळे मला तिथे त्याची पूजा करण्यासाठी बोलवलं होतं आणि ही फुलं आम्हाला दिली होती आमच्या कुलदेवतांना आणि आमच्या मंदिरामध्ये ठेवण्यासाठी। तर त्याची मी मस्त अशी आरती केलेली आहे। अक्षरशः असं वाटत होतं की खरंच इथे ब्रह्मदेव खाली उतरणार आहेत, माता लक्ष्मी इथे येणार आहे, कारण महालक्ष्मीचा दिवस, अष्टमीचा दिवस म्हणजेच लक्ष्मीचा दिवस। तर ह्या दिवशी ह्या ब्रह्मकमळातून लक्ष्मी उत्पन्न झालेली आहे असं वाटत होतं। पहा खूप सुंदर अशी फुलं आहेत, त्याची पूजा मी केली आणि मग ह्यांनी ही फुलं काढलेली आहेत। ही फुलं इतकी सुंदर होती की असं वाटत होतं ह्याच्यातनं दोन्ही ह्याच्यातनं आत्ता देवी खाली येणार आहे। तर अशा पद्धतीने मस्त अशी ही ब्रह्मकमळ आलेली आहेत आमच्या घरामध्ये। योग आला आहे, कारण की दुसऱ्यांकडे जरी उमळली असली तरी ह्या फुलांचं घरामध्ये आमचे येणं हे अतिशय सौभाग्याचं मानलं गेलं। कारण की हे पहा देवाचरणी ठेवलेले आहेत, घरामध्ये खंडोबाचं आहे, महालक्ष्मी सुद्धा आहे, तर तिच्या चरणी हे अर्पण केले आम्ही। आणि अशा पद्धतीने हे मस्त असे ब्रह्मकमळ आहेत। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जास्तीत जास्त शेअर करा।